चला गाईज, आता इथे बघू शकता तुम्ही चहा किती छान आपला गोल्डन झाला आहे. आता सगळ्यांना मी थोडा थोडा देणार आहे आणि याचा आनंद घेणार आहे. तर चला, सर्व मैत्रिणींना मी एवढंच सांगेल की ज्यांच्याकडे पण गॅस महाग असेल किंवा सोलार वगैरे असेल तर त्यांनी सगळ्यांनी घरगुती घेऊन घ्यावं. याच्यावर पूर्ण स्वयंपाक बनत आहे, व्हेज नॉन व्हेज सर्व काही बनत आहे. असं हे माझ्या बहिणीचा अनुभव आहे. आता मी तर तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. चटका तर नाही लागत याच्यात, काय हरकत नाही, चटका नाही लागत त्याच्यामध्ये. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व चांगला असाल. चला, सर्वांचं स्वागत आहे माझ्या सोनाली ब्लॉग चॅनलमध्ये. मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते स्पेशल आहे थोडंसं, आणि ती सर्वांच्या गृहिणीसाठी काम येणार आहे. चला तर आज काय सरप्राईज. चला तर आता मैत्रिणींनो, हे बघा आता जे आहे सरप्राईज मी तुम्हाला आता हे दाखवणार आहे काय आहे. तर तुम्ही जो आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. हे सर्वांच्याच कामी येणार आहे, असं नाही की मैत्रिणीसाठीच आहे, सर्वांसाठीच आहे. चला मी तुम्हाला दाखवते. आता आपण याला ओपन करू आणि काय आहे ते सरप्राईज तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. चला, आता मी हे जे गिफ्ट आहे आता हे ओपन करते. तुम्ही सर्वांनी बघायचं आहे आता काय आहे. तर मी ओपन केल्यावर तुम्हाला दाखवते पुन्हा. खूपच छान पॅकिंग आलेलं आहे याचं. तर हे बघा, हे होतं आपलं सरप्राईज. हे कसं वाटलं तुम्हाला बघा. आता हे तुम्हाला आता हे सांगणारच आहे. आता मी तर आता फर्स्ट वेळेस याची ऑर्डर केली होती आणि आता आपलं आलेलं आहे. बघू आता काय झालंय माहितीये का, याला गॅस लय लागत होता. एका महिन्याला जवळपास 1.5 गॅस लागायचे, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये 2 गॅस लागायचे आम्हाला. ते त्याच्यामुळं जवळपास अनफॉर्च्युनेटली 2 गॅस म्हणजे 2,000चा आमचा खर्च व्हायचा 1.5 महिन्यामध्ये. आणि आता काय केलं, वरती सोलार बसवलं. सोलार बसवल्यामुळं काय केलं, आता हे इंडक्शन आणलं. आणि ते पण कोणतं आणलं, याच्यावरती सर्व भांडे बसतात. कुठलेही तुमची कढाई, तुमचं तवा वगैरे हे सर्व भांडे बसतील. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे मोड दिलेले आहेत. इथं मोड दिलेले आहेत. हे बार्बिक्यूचा मोड आहे, बार्बिक्यू वगैरे. त्याच्यानंतर इथं फ्रायचा मोड आहे, सूपचा मोड आहे. त्याच्यानंतर इथून फंक्शनमधून तुम्ही अलग अलग गोष्टी तिथं करू शकता. आणि त्याच्यानंतर इकडनं कंट्रोलिंग नॉब पण दिलेला आहे त्याला, जेणेकरून तुम्ही टेम्परेचर कंट्रोल करू शकता. असं आहे ते. आता हिच्यासाठी हे काम कमी केलंय मी. हिचं काम कमी म्हणण्यापेक्षा माझंच लाईट बिल मी वाचवलंय. आता आपण पैसे वाचवले. आता आपण सोलारही बसवलं आहे. म्हटलं चला आता त्याचा पण फायदा घेता आला पाहिजे. त्याचे पण चांगले युनिट बनत आहे आपले, पावसाळा असून पण. म्हणून म्हटलं चला आता आपला गॅसही वाचल. आणि गॅसचे भाव खूप वाढले आहे, म्हणून आता ही जे आहे ही इंडक्शन वगैरे शेगडी तर ही आपण आता मागवली आहे. आणि आता बघू आपण आता ही ओपन केलीच आहे. हा इंडक्शन आता ही ओपन, आता ही जे आहे याच्यासोबत जे आलेले आहे तर हे पण बघू आपण आता काय आहे. तर आता इंडक्शनचं हे आता भरपूर दिवसापासून इंडक्शन वापरते. तर आता तुझं काय म्हणणं आहे, काय घेतलं तर ते योग्य आहे का डिसिजन आमचं? तुम्ही घेतलेलं खूपच छान आहे, मला खूपच आवडलं. तुमचा गॅस पण खूप बचत होऊ शकतो याच्याने. आणि पहिले जो तुम्ही गॅस वापरत होते, आता तो गॅस भरायची गरज नाही. तुम्ही याच्यावर पूर्ण स्वयंपाक करू शकता आणि तुम्ही कोणतेही भांडे वापरू शकता. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये जी जाळी आलेली ते याच्यावर भाकरी एकदम कडक होत्या. आणि आपण जर याच्यावर स्वयंपाक केला तर खूप छान होईल. आणि सगळ्यांनी पण हाच गॅस वापरावा, आपली हीच इंडक्शन वापराव. तू वापरते, तुला काय वाटतं ते गॅस? मी पण हेच इंडक्शन वापरते, खूप छान आहे. मी गॅस याला काही शॉक वगैरे? नाही, याला शॉक वगैरे असं काहीच नाही. आणि याच्यावर करंट लागायचं पण काहीच नाही. गुत्ता गेलं तरी पण त्याचं काहीच नाही, आपल्याला त्रास काहीच नाही. आणि गरम मध्ये जर उतर जर गेलं तर तरी पण काहीच नाही, काहीच त्रास नाही याच्यामध्ये. आणि तू किती दिवसापासून वापरू लागली? मला 1-2 वर्ष झाले मी हेच वापरते. मी गॅस भरून आणतच नाही. पैसे फेडले समजा. हा, माझा गॅस 4-5 महिने जातो काय डायरेक्ट? मग माझा गॅस मला 1च महिने जात होता. आता मी इंडक्शन आणल्यापासून 4 महिने झाले मी गॅसच भरून आणला नाही. अरे पूर्ण काय स्वयंपाक झालं गाईज की आता ही माझी बहीण आहे, माझ्या बहिणीने ही शेगडी घेतली आणि नंतर तिने मला सांगितलं की आज अशी शेगडी आहे, तू आता सोलर बसवलेलंच आहे, चल तू पण मागव, तुझा फायदा होईल, गॅसही वाचेल. आणि आता आमचं सगळं काही गॅसवरच असतं, तर त्याच्यामुळे मी हिचं बघूनच मी मागवली होती. आणि हिने जी आहे हिला 1.5 वर्ष झालंय वाटतं, 1.5 वर्षच ना, तर 1.5 वर्षापासून ही वापरती. तर हिला खूप छान अनुभव आला. ती बोलली ही जी जाळी आहे याच्यावर भाकरी खूप छान होतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता आमच्या घरचे जे आहेत त्यांना तर खूपच बिस्किट भाकरी लागतात. स्पेशल त्याच्यासाठी आम्ही ही जाळी घेतली, ही शेगडी घेतली ना. आता आम्ही लगेच त्याच्यावर चहा पण करणार आहे. याचं उद्घाटन तुमच्या समोरच करणार आहे, तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. चला म्हटलं आज ही पण आलेली आहे, इकडे मम्मी पण आलेली आहे, तर मम्मी समोर पण आपण ओपन करू. आम्ही असं सगळेजण बसलो होतो, तर चला तुमच्यासोबत पण शेअर केला आहे आता हा व्हिडिओ. तर अशी शेगडी आहे. याच्यासोबत एकच जाळी येते का? माझीला पण कडक भाकरीला आवडतात.
मला कडक भाकरी आवडत चला मम्मीसाठी कधीतरी आपण लवकरच मम्मीसाठी संध्याकाळी आता कडक भाकरी कर. तू थांबशील का जेवायला आज? मग थांब चला आज माझी मम्मी पण थांबणार आहे याच्यावरची भाकर खायला आणि हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की भाकर कशी होती आणि मम्मी आज खाऊन जाणार आहे. अच्छा तर मग याच्यात पनीर पण हे होतं का? मग चिकन बी होतं सण? हा सगळंच हा याच्यामध्ये चिकनचे जे पीस आहे हे बघा गाईज, ज्यांच्याकडे असेल तुम्हाला माहित असेल, आणि जर नसेल तरी मला कमेंट मध्ये सांगायचं आहे खरंच याचा उपयोग कशासाठी होतो. पण मी आता चिकन साठी करणार आहे, तर मी याच्यासाठी एक आहे तर ते चिकन साठी करणार आहे. आणि मी याच्यात मस्त चिकन वगैरे पीस छोटे छोटे करून याच्यात टाकायचे. असं भाजतं का मग हे? मग असं भाजवायचं वाटतं त्याच्यावर, तर ते आपण ट्राय करू. आता माहिती नाही आता ते बघावं लागणार आहे आपल्याला, कसं कसं यूज करायचं, काय काय करायचं, एक एक गोष्ट आपल्याला समजेल. आता घ्या काय करायला. तर ही जाळी याच्यावर मला वाटतं पापड पण भाजला जातो ना? पापड भाजले जातो, भाकर भाजली जाते. हो ना? हो सर्व तर आता भाजले. या मी बागवली आहे याच्यावर पापड, उडदाचा पापड छान भाजत असेल आणि भाकर पण. तू काय काय करते भाकर. याच्यावरती? मी भाकर पोळी सगळं त्याच्यावरच करते, पापड पण भाजते, सगळं स्वयंपाक आणि त्याच्यावरच करते. याला खूप चटका छान वगैरे काहीच लागत नाही. चटका वगैरे काहीच नाही, खूप छान आहे. सर्वांनीच वापरलं तरी पण छान आहे. आणि मेन म्हणजे आपली गॅसची बचत होती. आणि तर आपण एक मागवली तू आहे एक घेऊन आणि खूप आता छान अजून एक केलं. घ्यायचा विचार आहे माझा. पण म्हटलं चला आपण एकदा यूज करून बघू कशी वाटते. याच्यावर जे आहे तर कसं असतं गाई, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे भेटतात, पण याच्यावर आपण कोणतंही पातेलं किंवा कोणताही तवा आपला बसतो, नाही तर काही काही कुठल्याही इंडक्शन, प्रकारचं भांडं हा तर काही काही इंडक्शन मध्ये असं आहे तर ते सगळं फ्लॅटच पाहिजे. इंडक्शन जे येतं ना, तर त्याला इंडक्शनचे नॉनस्टिकचे भांडे येतात, तर त्याच्यावर तेच लागतात. हा तर मग काहींवर, आणि आता ह्या अशा भरपूर आल्यात ना आता मार्केटमध्ये. इन्फ्रारेड आहे, काय बोलतात याला? इन्फ्रारेड ओलं. हा तर मग याच्यावर आपले जे घरगुती आहे सर्व बसतात. मग आपल्याकडे म्हटलं चला ते घेण्यापेक्षा आपण घरगुती भांडे आपल्याकडे सगळेच अवेलेबल आहे. आता थांबाच, बाजरीची भाकर कडक होती म्हणे, ती बघून कशी होती तर. आम्हाला आता तुम्ही भाकर करा आणि खा. चहा. आम्हाला जायचं, आम्ही चहा पितो आणि जातो. हा थांबन. नाही याच्यावर चिकन वगैरे लय भारी होईल मग का हो? चिकन भाजून आपण चिकन भाजायचं रोस्ट करून घेऊ. नाही ना. चला आता आपण याला काय करू, किचन मध्ये जागा बघू आता कुठं ठेवायचं आहे. तर किचन मध्ये आता आपलं किचन जे आहे ते खूप असं छोटं आहे. मग आता आपल्याला त्याला जागा करावं लागेल. आता पहिली गोष्ट जागा करते, मग तिथं हे ठेवते, मग आपण मस्त गरम याच्यावर इलायचीचा चहा बनवू, सगळ्यांनी तो प्यायचा आहे. आणि याचं मस्तपैकी उद्घाटन चहा करूनच आपण करणार आहे. सोबत ब्रेड खाऊया, हं? सोबत ब्रेड खाऊया. अरे बाजरीच्या भाकरी खायच्या, चपाती खायची, जरा खाली चपाती. कमेंट करून सांगा यायनी काय खाल्लं पाहिजे, मुलांनी जे शरीराची वाढ प्रॉपर झाली पाहिजे, यांचा ब्रेन प्रॉपर झाला पाहिजे, त्यासाठी काय खायला पाहिजे. मॅगी, पास्ता, ब्रेड खायला पाहिजे का, पोळ्या खायला पाहिजे, भाजी भाकर खायला पाहिजे, हे तुम्ही कमेंट करून बिलकुल सांगा. काय म्हणतो चला मग आता मी आता किचन मध्ये तेल जागा बघते एकदा. चला 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 आता चलो. आणि याची जागा तर हे बघा, आता इथं मी जे आहे इंडक्शन इथं ठेवलं होतं आणि मला काय वाटलं इथून जे आहे गॅस हा इथं आपल्या जवळ आहे, तर पण नेमकं असं झालं हे जी पिन आहे इथं बसतच नाहीये. तर आता काय करावं म्हणलं, सध्याचं चला आपल्याला चहा तर बनवायचा होता, मग मी हे इंडक्शन जे आहे आता हे इथून उचलते आणि सध्याचं जे आहे ते आरूची पिन तिथं ते काढून मी ते लावते, कारण ते बोर्ड ना थोडंसं मोठं आहे. तर मग आता तरी तो खूप छान जागा आहे. आता हे बोर्डचं मी काम करूनच घेणार आहे. आता पुन्हा खर्च होणार आहे, पण हरकत नाही, थोडासा होणार आहे, कारण आपल्याला हे कायमस्वरूपी वस्तू झाली आहे ना, म्हणून मी इंडक्शन अशी इथून उचलते. सध्याचा चहा करायपुरतं मी इथं ठेवते आता. आणि ही जे आहे हे बोर्ड हे जरा मोठं आहे तर मी इथं लावते आता हे. या अशी पिन येते का त्याला, ही छोटी पिन तिथं आहे आणि अशी मोठी पिन लागते त्याला, आहे ना. हा तर मग आता इथं मोठं पिन आहे. आता ही इथं आता ही मोठी पिन आहे इथे मी लावते. तर हे बघा आता इथे लावली आहे मी सध्या बेसिंग जवळ, आणि नंतर मग मी जे आहे ते तिकडच जागा करणार आहे त्याची. आणि ही बटन इथं चालू केलं तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता. आता ही शेगडी जी आहे ही मस्तपैकी आता चालू झाली. चालू बघा आता आता मस्तपैकी मी आता त्याच्यावर गोल्डन कसं बनव कर ना. हे बटन दाबावर आणि मग हे दाब फ्राय. हा आता तुला वाढवायचं ना, हे बटन दाबावर फिरून कितीपर्यंत जातं, पाय 25 पर्यंत जातं का? स्पीड वाढते. तर याच्यापर्यंत गेलंय 22 पर्यंत. आमचं हे बघा 25 लोक जातात. कसं लाल झालंय. आता त्याच्यात चहा छान मस्तपैकी गोल्डन चहा करणार आहे मी सुरुवात. पिनाचं थोडं हे करावं लागेल दुसरं. हा ना, त्याचं काम करावं लागेल. इथं लय भारी बसतं ते मिक्सरच्या पूर्ण लाल होतंय. हा चटका तर नाही लागत त्याच्यात, काय हरकत नाही, चटका नाही लागत हे त्याच्यामध्ये. बाय, जर वर झालं ना असं कमी करायचं. भात जर टाकलं 5 आणि 6 वरच करायचा आणि पोळ्या 15 वर करायच्या. अच्छा
15वर पोळ्या करायच्या 20 आणि 25 जर लई पोळी करतीच. हा मस्त आहे, सगळा स्वयंपाक छान बनतो. शिकून घ्या. चला आता छानपैकी चहा उकळत आहे इथे. बघू आता चहा उकळ की सर्वजण घेणार आहे. हा हॅलो चमचा देते ना. हे बटन दाबायचं आणि मग हे दाबायचं. हे इथं झाले 12 मग हे वाढवत जायचं इकडं. किती पण करता येईल? 22 पर्यंत यायचं. आपली लहान आहे का हो मग? बंद करून टाकायचं. हे झाली बंद. आता तरी येतं आवाज. चहा उकळती. दूध बी असं. हे कमी जादा करायचं ना. गॅसचं आपण नाही पण आता खाली ती बंद आहे पहिले हे. असं नुसतं टच करायचं मोबाईल सारखा मग हे फिरवायचं. काय जास्त झालं 2000. मग ते कमी करायचं नाही काय हे बटन फिरवायचं ना आणि बंद करायचं असलं हे दाबायचं नाही दाबायचं लगेच हे बंद. दाबायचं का? हा. आणि हे ते दाबायचं बंद होती लगेच. हे मस्त दाबायचं. चहा उकळाय त्याच्यावर एकदम मस्त झालाय. लगे गोल्डन चहा दिसतोय हो आज. दाबायचं गरज नाही, बंद झालं ना. एकदम गोल्डन झाला. इथं नंबर नाही ना हे ऑफ येते ना बंद झालं ना ते. आता ही सगळी गरम आहे चहा उकळते आणि दूध जर ठेवलं बंद करून असं तर कधी आणलंय? स्वाई फक्त. किती असं आहे का काही? हा. चहा चकला पण छान आला एकदम मस्त. लय भारी मटण बनवलंय. कसं गाळ होतं 2 शिट्ट्यात आणि झाकण लावून ठेवून द्यायचं ते गरम राहतं ना. हा पाणी ती टाकत त्याच्यात. पाणी तुम्ही जसं म्हणलं तसं दाखवतं. कळशीभर पाणी ठेवते मी. जास्त मीठ व्हायला लागत रोज. जास्त वजन नाही, 1 कळशीभर लिमिट मध्ये 5 5 लिटर लिटर. 5 लिटर. अन्नापुरतं होतंय ना. अन्नाचं एकच आहे कळशी म्हणजे कळशी. एक हे भरतं ना. आता मी कळशी उकळीस तर पाणी ठेवली त्याच्यात आणि माझं शेगडी 1 घंटा चालू राहते सकाळी 1 घंटा स्वयंपाकाला. इंडक्शन म्हणतात. मी गॅस पेटवतच नाही सगळं तर- शिजाय साधायचं सगळं त्याच्यावरच. चला गाईज आता इथे बघू शकता तुम्ही चहा किती छान आपला गोल्डन झाला आहे. आता सगळ्यांना मी थोडा थोडा देणार आहे आणि याचा आनंद घेणार आहे. तर चला सर्व मैत्रिणींना मी एवढंच सांगेल की ज्यांच्याकडे पण गॅस महाग असेल किंवा सोलार वगैरे असेल तर त्यांनी सगळ्यांनी घरगुती घेऊन घ्यावं. याच्यावर पूर्ण स्वयंपाक बनत आहे, व्हेज नॉन व्हेज सर्व काही बनत आहे. असं हे माझ्या बहिणीचा अनुभव आहे. आता मी तर तुमच्यासोबत शेअरच करणार आहे की कसं आहे. आता मी फर्स्ट टाइम फक्त चहाच केला, बाकी मी जे पण करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आपला जे आहे इंडक्शनवर चहा झाला आहे इथे रेडी. आणि चला आता पाहुणे पण आलेले आहेत आणि वडील पण आलेले आहेत, त्यांना देते मी आता चहा. बघू आता आपण झाला आहे सर्वांचा इंडक्शनवर आणि तुम्ही ते बघू शकता आता किती छान नवीन याच्यावर मी जे आहे आता डोसाच थोडंसं बॅटर होतं. चला म्हटलं मसाला डोसा तुम्ही बघा इथे किती छान बनला आहे तो एकदम क्रिस्पी. हे बघा म्हटलं चला थोडंसं बॅटर राहिलंच होतं तर आपण करून बघू. आणि तुम्ही ते बघा ही शेगडी पण किती लाल झाली आहे आणि मस्तपैकी हा डोसा पण खूपच सुंदर झाला आहे. त्याच्यामुळे मला ही शेगडी खूप आवडली आहे. ज्यांना आवश्यक आहे त्यांनी सर्वांनी मागवायची आहे आणि घ्यायची आहे. त्याचा उपयोग पण घ्यायचा आहे म्हणजे आपला हा जो गॅस आहे तो सगळं वाचणार आहे. चला तर मग आता माझी ही शेगडी तुम्हाला इंडक्शन शेगडी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि चला तर मग बाय. उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब पण करायचं आहे. चला बाय. बाय.